घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवलाय हा प्रेक्षकांनो. बघा हा, ही जानकी किती करते स्वतःच्या घरासाठी. आता सुरुवातीला आपण बघतोय की गुलाबला फोन लावलाय जानकीने आणि विचारलंय, काय रे गुलाब दादा, म्हणजे दिला ना फराळ तुम्ही, काय म्हणल्यात आई? गुलाब म्हणतो, त्यांना आश्चर्य वाटलं फराळ दिल्याचं, पण मी सांभाळून घेतलं वहिनी साहेब सगळं. पण एक सांगू का, रणदिवे कुटुंबातला पहिला फराळ तुमच्याच हातचा झाला बरं. जानकी म्हणते, चला, मी केलेला फराळ सार्थकी लागला म्हणावं. गुलाबदादा, खरंच सॉरी हं, तुम्हाला माझ्यासाठी 80 खोटं बोलावं लागलं. गुलाब म्हणतो, ठीक आहे वहिनी साहेब, अहो चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं चांगलंच असतं आणि आता लवकरच सगळं ठीक होईल. मग जानकी म्हणते, हो गुलाबदादा, मी पण त्या दिवसाचीच वाट बघतीये, सगळं ठीक झालंच पाहिजे. बरं गुलाबदादा, पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून थँक्यू हं. बरं, फोन ठेवते. आता जानकी फोन ठेवल्यानंतर स्वतःच्याच मनाशी विचार करतीये. सुमित्राताईंचा आणि नानांचा फोटो बघून म्हणतीये, आई नाना, तुमची जानकी असेपर्यंत रणदिव्यांची दिवाळी कायम झगमगतच राहील. आता जानकीने दिवाळीच्या पहाटे नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच उठून रणदिव्यांच्या बंगल्यावर हजेरी लावली आहे. आता जानकीचं हे जे काही सीन त्यांनी दाखवलंय ना, खरं सांगू प्रेक्षकांनो, माझ्या डोळ्यात तर अश्रू आलेत. म्हणतात ना, ज्याला जबाबदारीची जाणीव असते त्याला सांगायची गरज पडत नाही. जानकी खरंच कर्तव्यदक्ष सून आहे. तिने भल्या पहाटे उठून रणदिव्यांच्या अंगणाच्या बाहेर सडा, सारवण, रांगोळी, दिवे सगळं काही इतकं सुंदर पद्धतीने केलंय ना, की तुम्हाला काय सांगू. आजचा हा सगळा भाग तुम्ही टीव्हीवर बघायला विसरू नका. एकीकडे ही जानकी आणि एकीकडे ती ऐश्वर्या. बघा, खरंच असा फरक असतो. आता जानकीने तिथे सडा, रांगोळी, व्यवस्थित सारवण, दिवे लावले, तुळशीला पाणी घातलंय, तुळशीची पूजा केली आहे आणि आता तिथे सगळीकडे तिने स्वतःचा हात फिरवलाय. म्हणतात ना, लक्ष्मी, घरच्या लक्ष्मीचा हात फिरला की आपोआप लक्ष्मी येते, तसं काहीतरी. आता जानकी म्हणते, या घरावरती नेहमी सुख समृद्धीचा वर्षाव झाला पाहिजे, मी असले तरी आणि नसले तरी. आणि तिने स्वतःचा हात सगळीकडे फिरवलाय प्रेक्षकांनो. आणि आता इथे मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलं. आता सगळं यथेच्छित करून जानकी वापस निघून जाते आणि मग या सुमित्राबाई सकाळी सकाळी उठून सूर्याला नमस्कार करण्यासाठी म्हणून बाहेर येतात. तर आता बघतात तर काय, दाराशी एवढी सुंदर रांगोळी आणि त्या म्हणतात, अगं बाई, किती सुरेख रांगोळी काढली आहे आणि ह्या पणत्या. आणि आता तुळशीजवळ जाऊन बघतात त्या, तर पणती तुळशीजवळ लावलेली, तुळस सुद्धा हिरवीगार झालेली. अगं बाई, तुळशीला पाणी घातलेलं, तुळशी समोर दिवा लावलेला, कोणी केलं असेल हे सगळं? आता खरं सांगू प्रेक्षकांनो, या सुमित्राबाई काय एवढ्या दुधखुळ्या आहेत का? त्यांना माहिती नाही का जानकीने केलं असेल म्हणून? असो. तर आता इकडे मात्र हा ऋषिकेश उठलाय आणि त्याने पहाटे पहाटे खिडकी उघडून दिली आहे आणि आता तो ओवीला खूप प्रेमाने उठवतो. ओवी, उठ बेटा, दिवाळी आली आहे, उठा उठा, सकाळ झाली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. तो गाणं म्हणतोय या ओवीसाठी. उठा उठा, दिवाळी आली, अहो उठा, उठणं लावायची वेळ झाली, ओवी मॅडम उठा. मग आता ही ओवी म्हणते, हो बाबा, सकाळी सकाळी काय गाणं म्हणताय हो तुम्ही? मग आता तो ऋषिकेश म्हणतो, बरं बाई ओवी, नाही म्हणत, पण चल उठ, तुझी आवडती दिवाळी आली की नाही, आता आई आपल्याला उठणं लावणार, छान कपडे घालायचे, तू फटाके उडवायचे, किती मजा करायची आहे. अगं ओवी उठ ग, आळशी उठ उठ. आता ओवी काही म्हणत उठत नसते आणि म्हणत असते, 5 मिनिटं बाबा, 5 मिनिटं. मग आता ही जानकी येते आणि तिच्या अंगावरची चादर काढते आणि म्हणते, उठा उठा, चला ओवी बाई, 5 मिनिटं नाही आणि 2 मिनिटं नाही, उठा उठा, डोळे बघू द्या तुमचे, आता शुभ दीपावली, असं ती तिला गालगुच्चे घेऊन म्हणते. मग ओवी आधी तिच्या बाबाला हॅपी दिवाळी म्हणते बरं का, आईला नाही म्हणत. मग आता ती जानकी तिला पुन्हा जवळ घेत म्हणते, ओवी बेटा, तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा. मग काय, आज नरक चतुर्दशी, चला उठा, पाटावर बसा, उठणं लावा छान, चला चला. आता पुढचा सीन तर तुम्ही थोडासाही स्किप करू नका प्रेक्षकांनो. आज मालिका त्यांनी मस्तच दाखवली आहे. फ्रेश झाले मी आज मालिका बघून. आता या सुमित्राताई आई आई करून आवाज देत असतात त्यांच्या आईला. अगं आजीबाई, अगो बाई, काय 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 झालं गो? आता लगेच सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई, अंगणामध्ये किती सुंदर रांगोळी काढली आहे बघ ना बाहेर, आणि तुळशीजवळ दिवा पण लावलाय. मग लगेच आजीबाई म्हणतात, अगो बाई, शहाणी ग माझी गुणाची पोरगी. सुमित्राबाई म्हणतात, कोण? आता लगेच आजीबाई म्हणतात, अगं तुझी सून, माझी गुंडी ऐश्वर्या,
तिनेच केलं हे सगळं. आहा, आता त्याच्यात हा सारंग बघा येडा. आता तो वरून खाली येत असतो तेव्हा सुमित्राबाई त्याला आवाज देतात. ए सारंग, अरे ऐश्वर्याला आवाज दे. सारंग म्हणतो, अगं आई, ऐश्वर्यानं झोपली आहे बघ रूममध्ये. आता लगेच तो समोर येतो तेव्हा या सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई झोपली? मग हा सारंग म्हणतो, अगं आई, त्यांच्या हाताला लागलं ना, मी उठवलं नाही ग त्यांना सकाळी सकाळी. मी काल क्रीम पण आणलं त्यांच्यासाठी. हा, झोपू दे ग आई त्यांना. हा थोडा बरं आहे ना, दिवाळीच्या दिवशी झोपू देतोय बायकोला. आता सुमित्राबाई म्हणतात, काय ग आई, काय पण सांगते का? ती झोपली आहे ऐश्वर्या आणि तू मला काय पण सांगतेस? मग लगेच ह्या आजीबाई म्हणतात, रांगोळी काढल्यावर कोणी वर जाऊन झोपू शकत नाही का? आता सुमित्राबाई म्हणतात, थांब आता, काय खरं आहे काय खोटं आहे ना, मला बघू दे जाऊन. आता लगेच या सुमित्राबाई तरातरा वर जातात. या लगेच आजीबाई म्हणतात, अगं 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 थांब ग. पण आता विचार करतात, काय बाई, या ऐश्वर्याला वर चढवायला गेले पण या सारंगमुळे मीच आदळले. मला जाऊन तिला मदत केली पाहिजे असं म्हणून आजीबाई पळाल्या सुमित्राच्या मागे. आणि आता इथे या ऋषिकेशला त्याची फॅमिली आठवते बरं का प्रेक्षकांनो. आज या सीनवर त्यांनी छान सनई वादन वगैरे दाखवलंय. जानकी त्याची तंद्री तोडत म्हणते, काय झालं हो ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो, काही नाही. आणि आता जानकी जेव्हा त्याला उठणं लावत असते तेव्हा तो प्रेमाने तिला सुद्धा उठणं लावतो आणि जानकी त्याचं नाक ओढते. छान दाखवलाय आजचा भाग. ओवी सुद्धा तिथेच बसलेली आहे आणि आता ही जानकी त्या ऋषिकेशला उठणं लावते, ओवीला लावते आणि छान अभ्यंग स्नान वगैरे यांचं झालंय. यांची दिवाळी बघा कशी आनंदात साजरी होतीये. जिथे प्रेम, जिव्हाळा, माया असेल ना, ओलावा असेल सगळ्याच गोष्टींचा, मायेचा, तिथे ना प्रेक्षकांनो आनंद हा असतोच आणि समाधान हे जास्ती महत्वाचे. आता इकडे रणदिव्यांच्या घरी सगळा उजेडच आहे. आता त्या सुमित्राबाई आल्या तिकडे ऐश्वर्याला उठवायला. अगं ए ऐश्वर्या, अगं उठ बाई, अगं झोपतेस काय? अगं दिवाळी आहे ना आज. आता ऐश्वर्या अशी हळूच डोळे उघडून उठते आणि म्हणते, काय झालं आई? सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई ऐश्वर्या, आज दिवाळी आहे. अगं बायकांनी लवकर उठायचं असतं, पुरुषांना उठणं लावायचं असतं. अगं सण आहे आज एवढा मोठा वर्षाचा. उठ बाई लवकर, साडी नेस, दागिने घाल. आता या सुमित्राबाई लागली त्या चादरीची घडी घालू लागल्या त्या सुनेच्या. म्हणजे ठीक आहे, घालायला काही हरकत नाही, पण ही ऐश्वर्या कशी आहे? आता त्या विचारतात, काय ग ऐश्वर्या, बाहेर रांगोळी तू काढलीस का? इकडे आजीबाई खाणाखुणा करत असतात. त्या ऐश्वर्याला आधी समजत नाही आणि मग ती मनातल्या मनात पुटपुटते, इथं आंघोळीचा पत्ता नाही म्हणे, रांगोळी मी काढली. आता त्या आजीबाई खाणाखुणा करायला लागतात बरं का. रांगोळी रांगोळी तू काढली, सांग गुंडे तू काढली, असं त्या खुणवतात त्या ऐश्वर्याला. मग ऐश्वर्याच्या नंतर लक्षात येतं. मग आता ती म्हणते, हा रांगोळी रांगोळी, ती गुलाबी लाल पिवळा रंग टाकून केलेली ती ना? हो. आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात, हो हो तीच रांगोळी, ज्याने कोणी काढली असेल ना बाई, फार सुंदर रांगोळी काढली आहे. ऐश्वर्या म्हणते, ज्याने कोणी कशाला, जिने कोणी म्हणा ना आई, अहो मीच काढली ती रांगोळी. मग आता आजीबाई तिला खुणवत असतात, हा व्हेरी गुड. मग सुमित्राबाई म्हणतात, पण काय ग ऐश्वर्या, रांगोळी काढलीस आणि परत येऊन झोपलीस? आजीबाईंना ना बेस्ट ॲक्टिंगचा अवॉर्ड द्यायला पाहिजे. तिकडनं खाणाखुणा करत त्या हाताची ॲक्शन करून दाखवतात तिला. मग ऐश्वर्याच्या लक्षात येतं, हात हात. मग लगेच ऐश्वर्या म्हणते, हात दुखत होता ना आई माझा, त्याच्यामुळे मी येऊन पडले जरा परत. मग या सुमित्राबाई म्हणतात, कशामुळे हात दुखत होता तुझा? फार फराळाचं केलं का तू? जाऊ दे बाई, मला काही आता काही वाद घालायचा नाहीये, तू जाऊ दे हे सगळं. पटकन उठ, दिवाळी आहे आज, उठणं लावायचे, फटाके वाजवायचे, चल लवकर खाली ये लवकर. सणाच्या दिवशी असं झोपून राहू नाही बाई, छान साडी नेस, दागिने घालिये. आता या निघून जातात असं सांगून आता ऐश्वर्या विचार करते, अरे यार काय बोर मारते यार, यार काय कटकट आहे, सकाळी सकाळी इतकं काय त्या रांगोळीचं कौतुक, झोपते मी पुन्हा असं म्हणून ती चादर पुन्हा अंगावर घेत असते. पण आता ते सुमित्राबाई पुन्हा तिला ओरडतात, ऐश्वर्या आली का? आता ही गेली आहे बरं का आंघोळीला एकदाची. पण आता इकडे बघा, या जानकीने तिच्याही दाराशी रांगोळी काढली आहे. आता ही ओवी म्हणते, वाई किती छान रांगोळी काढलीस तू, पण माझ्यासाठी का नाही थांबलीस तू, आपण एकत्र रांगोळी काढली असती ना? मग आता जानकी म्हणते, हो ग ओवी बेटा, सॉरी राहिलं ग मला तुला सांगणं, हरकत नाही, पण आपण उद्या काढूया का एकत्र मिळून रांगोळी? आज जरा गडबडीत होते ना बेटा म्हणून राहिलं ग. मग ओवी म्हणते, बरं ठीक आहे. मग आता जानकी म्हणते, जा ओवी बेटा, बाबाला सांग आई फराळाचं देतीये म्हणून. आता लगेच ही जानकी
त्या रांगोळीवर दिवा वगैरे ठेवते आणि ओवी लगेच तिच्या बाबांना बोलवायला जाते. मग आता ही ओवी गेल्यानंतर ही मनातल्या मनात बोलते, जानकी सॉरी बेटा, आपल्या घराजवळ मला रांगोळी काढायची होती ना, म्हणून मी तुला नाही नेलं ग, सॉरी. आता असं म्हणून तिने सगळं उचललंय ते रांगोळीचं आणि घरात गेलीये फराळाचं द्यायला. पण रांगोळी मात्र खरंच अप्रतिम काढते हा जानकी. आता बघा प्रेक्षकांनो, पुन्हा रणदिव्यांच्या घरी सगळा उजेड. आता या सुमित्राबाईंनी सगळं पाट रांगोळी केली आहे उठण्याची, तेल लावायची तयारी केली आहे. सगळ्यांना आवाज देतात, सारंग, ए सौमित्र, अरे या रे लवकर. सारंग म्हणतो, आलो आलो. आता सुमित्राबाई म्हणतात, सौमित्र कुठे रे सारंग? सारंग म्हणतो, अगं येतोय तो, पण आई तू कशाला उठणं पिटणं लावतीयस आता? लहानपणी ठीक आहे, आता आम्ही मोठं झालो, आता कशाला कष्ट करतेस तू? पाहिलं का प्रेक्षकांनो, याची बायको द्यायला काडीची किंमत देत नाही. आता बघा तुम्ही पुढे काय झालंय ते. मग आता लगेच आजीबाई सारंगची बाजू घेत म्हणतात, बघितलं का, आता तुमच्या बायका आल्यामुळे आईचे कष्ट जाणवायला लागले वाटतं. बघ ग सुमित्रे. आता सुमित्राबाई म्हणतात, बघते बघते आई, ऐकते सुद्धा हं. अरे सारंग, बायको तर उठणं लावतेच, पण पहिल्या दिवशी आई उठणं लावत असते बरं, आणि मग पाडव्याच्या दिवशी बायको उठणं लावते. आता लगेच सारंग म्हणतो, अच्छा असं होय, काय झालं, मी कधी विचारलंच नाही तुला आणि कधी तू सांगितलंच नाही मला, म्हणून यो गोंधळ झाला. अगं आई, आज तुला, आणि पाडवा कधी असतो ग? या ऐश्वर्याच्या हातानं उठणं लावायची घाई झाली आहे. आता लगेच ही सुमित्राबाई म्हणतात की तुझ्या बायकोला विचार ना, ऐश्वर्या, ए ऐश्वर्या. आता सारंग म्हणतो, अगं आई गंमत करत होतो मी, कशाला तिला बोलवतेस तू लगेच? मग आता या सुमित्राबाई म्हणतात, अरे उठणं मागते मी तिच्याकडनं. आता ऐश्वर्या येते तरा खाली. सुमित्राबाई म्हणतात, ए बाई ऐश्वर्या, अगं उठणं आण, कुठे ठेवलंयस तू? ऐश्वर्याची आता तारांबळ उडते हा. आता आजीबाई म्हणतात, अगं गुंडे, उठणं उठणं, अंगाला लावताना ते विसरलीस का काय तू? अगं हे असं. ऐश्वर्या म्हणते, उठणं का? आहे लक्षात आहे माझ्या उठणं. सुमित्राबाई म्हणतात, दे ना मग, तू आणणार होतीस ना काल? ऐश्वर्या म्हणते, हो ते पण काय झालं, म्हणजे मी ऑनलाईन बघत होते, पण दिवाळीमुळे सगळं स्टॉकच संपला त्यांचा, आणि मग मी विचार केला की सारंगला सांगावं, पण त्यांना पण सांगायचं राहून गेलं, मी विसरले. पण डोंट वरी, मी जाते आता पटकन आणि घेऊन येते हा उठणं. आता ऐश्वर्या दुकानात जात असते बरं का सकाळी सकाळी उठणं घ्यायला. आता मात्र या सुमित्राताई चिडतात आणि म्हणतात, थांब ऐश्वर्या, उठणं आणायला आत्ता निघालीस? ऐश्वर्या म्हणते, हो मी आत्ता घेऊन येते ना आई. मग सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात, मग काय तोपर्यंत घरातल्या पुरुषांनी काय पाटावर तात्कळत बसायचंय का? आता ती काही बोलणार तेवढ्यात या सुमित्राबाई म्हणतात, तू आता काहीही बोलू नकोस हा ऐश्वर्या, तू फक्त बोलत राहतेस, करत तर काहीच नाही. तू काय म्हणालीस तू? दिवाळीची सगळी तयारी मी करेल. अगं एक फराळाचा पदार्थ जमला नाही तुला, अगं उठणं सुद्धा आणलं नाही तू. दिवाळी आहे का मस्करी आहे? नाही, हे सगळं माझंच चुकलंय, मी तुझ्यावर अवलंबून राहिले पूर्णपणे. खरंच मी असं तुझ्यावर विश्वास ठेवायला नकोच होता. आजपर्यंत कधीच आपल्या घरात असं झालं नाही बाई. मी आवाज द्यायच्या आत ताट रांगोळी पाट सगळं घेऊन हजर असायची माझी जानकी. आता असं बोलल्यानंतर लगेच आजीबाई बघा कशा पांढऱ्या झाल्या. आता मात्र सौमित्रने यांच्या दुखत्या नसेवर हात ठेवलाय. सौमित्र खाली येत म्हणतो, बरोबर बोललीस आई तू. आता सुमित्राबाई सौमित्राकडे बघायला लागतात. सौमित्राने कसं सडेतोड उत्तर दिलंय बघा. सौमित्र म्हणतो, आई आता कशी बरोबर बोललीस तू? अगं हजर असणारे जरा वाईटच असतात ग, उगाच सवय लावून जातात नसती. आई पण काळजी नको करूस ग, ऐश्वर्याने तुला नाराज केलं असेल, पण मी तुला नाराज नाही करणार. हे घे, उठणं आणलंय मी आणि अवंतिकाने मुंबईवरून येतानाच ते आणलं होतं. आता उठण्याची पुडी त्याने सुमित्रा त्यांच्या हातात दिली आहे. आजीबाईंना वाटतं आता कशाला विषय वाढवायचा. लगेच आजीबाई म्हणतात, बरं चला आता बस झालं, आता पटकन बसून घ्या, उठणं लावून घ्या. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे पण मजा आली. आता या सुमित्राबाईंनी 2च पाट मांडलेले असतात उठणं लावण्यासाठी. सारंग एका पाटावर बसतो आणि सौमित्र एका पाटावर. पण आता मात्र सौमित्राला फार कसं तरी होतं हे सगळं बघून. आता सौमित्र तो पाट बाजूला करतो आणि स्वतः जमिनीवर बसतो. हे सगळं करताना सुमित्राबाईंना जरा ऑड वाटतं. त्या म्हणतात, काय रे सौमित्र, अरे पाटावर बस ना, खाली का बसलायस तू? आता सौमित्र खूप भारी उत्तर देतो. तो म्हणतो, आई मी पाटावर बसणं सोडून दिलंय. सुमित्राबाई म्हणतात, हे कधीपासनं केलंस तू? तेव्हा सौमित्र म्हणतो, जेव्हापासनं या घरात 3च्या ऐवजी 2
पाठ मांडले जाऊ लागले ना तेव्हापासून आता मात्र सुमित्राबाईंना ते चांगलंच लागलंय. आणि आजीबाईंना सुद्धा सगळे नुसते एकमेकांकडे भिरभिर बघू लागलेत, कोणी कोणाशी काही बोले ना. सुमित्राबाईंना बरोबर कळलंय की सौमित्र काय बोलतोय ते. आता त्याने त्याचा हात पुढे केलाय आणि सुमित्राबाईंना म्हणतोय, लावतेस ना उठणं आई तू. आता बिचाऱ्या सुमित्राबाई, अजून तर काही नाही प्रेक्षकांनो, यांचे पुढे खूप हालहाल होणार आहे. कारण आता जानकी आणि ऋषिकेश जर त्या गावात नसले ना तर सुमित्राबाईंना नाही या ऐश्वर्याने भांडे घासायला लावले ना तर बघा तुम्ही, माझं भाकीत खरं होईल. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे जानकी आणि ऋषिकेश फराळासाठी बसलेत. हे दोघं जण, ओवी आणि ऋषिकेश. जानकी त्यांच्यासाठी छान फराळाचं वगैरे आणते. आता ही जानकी तिथे समोर बसलेली असते. ऋषिकेश आणि ओवी दोघे जण फराळ खाण्यामध्ये मग्न असतात. कोणी काही विचारे ना बिचाऱ्या जानकीला, खातेस का नाही खातेस का. आता ओवीलाही भूक लागलेली असते. आता ऋषिकेश जेव्हा फराळ करतो तेव्हा जानकी म्हणते, मला कोणी सांगतच नाहीये बाई, कसा झाला फराळ, कोणी सांगणार आहे की नाही. ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, तुला आमच्या चेहऱ्याकडे बघून कळत नाहीये का. अगं अप्रतिम झालाय फराळ, आम्हाला खाऊ तरी दे. बरं एक काम कर, तूही खा. आता ही ओवी म्हणते, अगो आई, खूप बेस्ट झालाय फराळ, तू खा ना. आता ही पण चकली देते. ऋषिकेश पण तिला खाऊ घालतो एक एक घास. जानकी म्हणते, बरं बरं राहू दे, आता मी जरा स्वयंपाकाची तयारी करते. मग आता हा ऋषिकेश म्हणतो, जानकी काय ग, पहाटे पहाटे तू कुठे गेली होतीस. म्हणजे त्यांचं फराळाचं झाल्यावर ऋषिकेश विषय काढतो. मग आता जानकी जरा टेन्शनमध्ये येते. ती आधी त्याला सांगते की अहो मी मी इथेच होते. ऋषिकेश म्हणतो, नाही ग, मी पहाटे उठलो तेव्हा मी तुला बघितलं इकडे तिकडे, तू कुठेच नव्हतीस. मग जानकी म्हणते, अच्छा, मी अंगणात असेल, मग रांगोळी काढत असेल ना. ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, तू अंगणात सुद्धा नव्हतीस, मी अंगणात पण जाऊन आलो, तुला बघून आलो. मग आता जानकी जरा निरुत्तर झाली आहे. पण प्रेक्षकांनो, म्हणतात ना, एकमेकांच्या मनाला बरोबर कळतं. तसं ऋषिकेशला कळलंय की जानकी त्याच्याशी खोटं बोलतीये आणि जानकी 100% रणदिव्यांच्या घरी गेली होती, हे ऋषिकेशला कळलंय. पण आता तेवढ्यात ओवी म्हणते, आई करंजी दे ना. आणि जानकीला तो विषय टाळायला जरा वेळ मिळतो. आता लगेच जानकी म्हणते, मी आलेच ऋषिकेश. आणि ऋषिकेशला जे कळायचं ते कळलंय. आता बघा प्रेक्षकांनो, हा भाग तर संपलाय. पण आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की या रणदिव्यांच्या घरी ऐन लक्ष्मीपूजन करताना लाईट जातात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, लाईट बिल कोण भरते या घरात. मग हा सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी भरते नेहमी. सौमित्र पुन्हा एकदा सुमित्राबाईंना टोमणा देत म्हणतो, आई, जानकी वहिनीला तू या घराबाहेर काढलं असेल, पण तिचा प्रभाव या घरावरून तू कधीही काढू शकत नाही. दिवाळीला ज्या वेळेला पुजावं अशी लक्ष्मी माझी जानकी वहिनीच आहे. ऋषिकेश ओवी आणि जानकीला बघून म्हणत असतो की दारात दिवा आहे म्हणून दिवाळी आहे, आणि माझ्या दोन्हीही लक्ष्म्या दाराशी हसत आहे म्हणून दिवाळी दिवाळी आहे. आणि यांनी थाटात दिवाळी साजरी केली आहे, जानकी आणि ऋषिकेशनी. आणि रणदिव्यांच्या घरी मात्र अंधार. आता ही ऐश्वर्या पुन्हा एकदा या दोघांचे दिवाळीच्या आनंदाचे फोटो बघून यांच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅनिंग करते, काहीतरी त्यांना त्रास देण्यासाठी, की तुम्हाला दिवाळी साजरी करायची हौस आहे ना, आता फटाके उडवते तुमच्या घरात, असं काहीतरी ती बोलते फालतू सारखं. असो, तर आजचा भाग असा होता प्रेक्षकांनो. कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भारीच वाटला मला तर आजचा. आणि ऐका ना प्रेक्षकांनो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ना, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे पूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील. लगेचच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. कसा वाटला भाग मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.